नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, दिनांक 12 सप्टेंबरच्या दरम्यान बंगालच्या समुद्रात जवळपास विजयवाडा ते विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाब क्षेत्र तयार होणार आहे आणि वाऱ्याची चक्राकार स्थितीसुद्धा कार्यान्वित असणार आहे. आणि याचाच परिणाम म्हणून येणाऱ्या पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विविध विभागामध्ये पुन्हा मध्यम ते भारी स्वरूपाचा तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हे कमी दाब क्षेत्र पुढे 3 ते 4 दिवसामध्ये अरबी समुद्राकडे मुंबईपर्यंत येण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्यानंतर पुढील दिवसात पुन्हा पावसाचे प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हा पाऊस मागील सोयाबीनकरता उपयोगाचा जरी ठरत असला तरी अर्ली सोयाबीनकरता मात्र हा पाऊस नुकसानकारक होण्याची शक्यता आहे. तेव्हा शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीन पिकाची काळजी घ्यावी. मित्रांनो, 12 सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि देसाईगंज या भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अमरावती, अचलपूर, दर्यापूर, आर्वी, मोर्शी, वरुड, मोजरी आणि त्याचप्रमाणे वाशिम, कारंजा, मंगरुळपीर, अकोला आणि शेगाव या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारवानेर, बाबुळगाव, पांढरकवडा, उमरखेड आणि वर्धा या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, परभणी, बीड, माजलगाव, उदगीर या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जामखेड, बार्शी, तुळजापूर आणि सोलापूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 13 सप्टेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी आणि चिपळूण या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः करून चिपळूण या परिसरामध्ये ढगफुटी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, खेड, जुन्नर, इगतपुरी, जळगाव या परिसरामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूर या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, परभणी, बीड, माजलगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, अहमदपूर, जालना आणि हिंगोली या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम विदर्भातील शेगाव, अकोला, वाशिम, कारंजा, अमरावती, अचलपूर, दर्यापूर, आर्वी, मोर्शी, वरुड, मोजरी या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा काही ठिकाणी ढगफुटी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ, पुसद, दिग्रस, उमरखेड, दारवा, नेर, बाबुळगाव या परिसरातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि देसाईगंज या भागातसुद्धा त्याचप्रमाणे काटोल या परिसरातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 13 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 14 सप्टेंबर रोजी या पावसाची प्रमाण आणि व्याप्ती ही वाढण्याची शक्यता आहे. साधारणपणे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तुळजापूर आणि पंढरपूर या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकणातील संपूर्ण भागात म्हणजे रत्नागिरी, सावंतवाडी, राजापूर, चिपळूण या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबई, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या परिसरामध्ये वादळी स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नांदेड, लातूर, बीड, परभणी, जालना आणि माजलगाव या ठिकाणीसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भातील शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, वाशिम, कारंजा, अमरावती, त्याचप्रमाणे दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, वरुड या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दिग्रस, दारवा, पुसद, उमरखेड, नेर, बाबुळगाव या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. वर्धा ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 14 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड,
त्याचप्रमाणे पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि पूर्वोत्तर राज्यात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, इथून पुढील 5 ते 6 दिवसामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्र त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारतात राहण्याची शक्यता आहे. त्या संबंधाची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो, जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट अवश्य करा आणि या चॅनलवरचे पुढे येणार नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.